नमस्कार. संपादकीमध्ये मी महेश तनके आपलं सर्वांचं स्वागत करतो. संपादकीचा आजचा विषय आहे शिवद्रोही प्रशांत कोरटकर याच्या मुसक्या आवळा. प्रशांत कोरटकरच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीच्या बातम्या येत आहेत. खरं म्हणजे ही सुरुवात छावा चित्रपटापासून झालेली आहे. छावा चित्रपट प्रचंड प्रमाणामध्ये देशामध्ये गाजला, महाराष्ट्रामध्ये गाजला. या माध्यमातून नव्या पिढीला संभाजी महाराजांचा त्याग, संभाजी महाराजांचं बलिदान, संभाजी महाराजांचं शौर्य या संदर्भामध्ये माहिती झाली. मात्र त्याच्यानंतर गणोजी शिर्के यांनीच संभाजी महाराजांना पकडून दिलं. या संदर्भामध्ये ज्या काही वेगवेगळ्या पद्धतीच्या चर्चा झाल्या त्याच्यामध्ये खरंच गणोजी शिर्केंनीच पकडून दिलं किंवा शिर्के घराण्यानेच पकडून दिलं का, याच्यामध्ये आणखीन कोणी सामील नव्हते का, या संदर्भामध्ये वेगवेगळ्या इतिहासकारांची वेगवेगळी मतं जाणून घेण्याचा प्रयत्न अनेक जे काही प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया यांनी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अर्थात ज्यांच्याकडे ज्या पद्धतीची कागदपत्र सापडली त्या पद्धतीचे पुरावे त्यांनी सादर केले. याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी जी काही पुरावे सादर केले त्याच्यामध्ये गणोजी शिर्केंनीच नव्हे तर अनेक ब्राह्मण जे काही त्यांचे सहकारी होते, ज्यांचे नोकर होते संभाजी महाराजांचे, त्यांनी आधीच कावा केला होता, कावा रचला होता आणि त्या माध्यमातून छत्रपती संभाजीराजांना औरंगजेबाकडे पकडून दिलं. अशा पद्धतीचे पुरावे एका इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या चॅनलवर बोलताना त्यांनी व्यक्त केलं. या संदर्भामध्ये प्रशांत कोरटकर नावाचा एक हरामखोर या महाराष्ट्रामध्ये आहे, नागपूरचा आहे. खरं म्हणजे ही कसली अवलाद आहे या संदर्भामध्ये वेगळ्या पद्धतीची चर्चा किंवा त्याचं DNA टेस्ट करावं लागेल. तो प्रचंड प्रमाणामध्ये महाराष्ट्रद्रोही आहे. त्यांनी इंद्रजित सावंतांना फोन करून ज्या पद्धतीने इंद्रजित सावंतांच्या बद्दल बोलला त्याबद्दल कदाचित त्याचं उत्तर इंद्रजित सावंत देतील. मात्र तुमचे महाराज पळून गेले, तुमच्या महाराजांना ब्राह्मणांनी वाचवलं, ते जर ब्राह्मण किंवा बाजीप्रभू देशपांडे सारखे ब्राह्मण नसते तर तुमचे महाराज कधीच मेले असते. अशा पद्धतीचा अत्यंत खालच्या दर्जाचं हरामखोरीपणा जो केलेला आहे तो प्रशांत कोरटकरने केलेला आहे. आणि या प्रशांत कोरटकरचं जे काही इंद्रजित सावंत यांच्याजवळ बोलताना किंवा त्यांच्याशी बोलताना जे काही संवाद झाला तो व्हायरल झाल्यानंतर प्रचंड प्रमाणामध्ये असंतोष या महाराष्ट्रामध्ये शिवप्रेमींमध्ये आलेला आहे. केवळ तुम्ही ब्राह्मणांच्या विरोधात बोलता अशा पद्धतीची सुरुवात त्यांनी इंद्रजित सावंतांशी बोलताना केली. आणि ब्राह्मणांच्यामुळेच छत्रपती राजे झाले, किंबहुना छत्रपती हे जिवंत राहिले. ज्या बाजीप्रभू देशपांडे नसतात तर त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला असता, किंबहुना तुमचे महाराज त्यावेळी पळून गेले. अशा पद्धतीचं वक्तव्य म्हणजे हिनकस प्रवृत्तीचं वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी केलेलं आहे. अर्थात या सगळ्या वक्तव्यावरून प्रशांत कोरटकरची जात काय हे वेगळं सांगण्याची गरज नाही, परंतु या ठिकाणी जात धर्म हा विषय महत्त्वाचा नाही, तर हा महाराष्ट्र छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, संभाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. या ठिकाणी त्यांच्या संदर्भामध्ये जर कोणी वक्तव्य करत असेल तर तो शिवद्रोह ठरतो आणि शिवद्रोहाची शिक्षा म्हणजे कडेलोटच आहे. प्रशांत कोरटकर याचं खरं म्हणजे आज संविधानामध्ये तशा पद्धतीची शिक्षा नसली तरी कडेलोट जरी झाला तरी अक्षम्य अपराध त्याचा काही पूर्ण होणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य प्रशांत कोरटकर यांनी केलेलं आहे. प्रशांत कोरटकर हा नागपूरचा रहिवासी आहे. प्रशांत कोरटकरचे आपण गुगल सर्च केल्यानंतर त्याची राहणीमान, तो कोणासोबत कशा पद्धतीनं आहे, वेगवेगळ्या पोलीस अधिकाऱ्यांशी त्याच्या कशा पद्धतीचे संबंध आहेत हे सगळं ट्विटर किंवा फेसबुकवरून आपल्या लक्षात येईल. प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीनं वक्तव्य केलेले आहे ते वक्तव्य महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणार आहे. कदाचित नागपूरच्या संस्कृतीला शोभेल, पण नागपूर ही केवळ प्रशांत कोरटकरच्या जमातीचीच नागपूर शहर आहे असं म्हणता येणार नाही. ज्या पद्धतीनं त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे ते महाराजांच्या संदर्भामध्ये वक्तव्य अत्यंत हिनास्पद आहे, घृणास्पद आहे. त्याचबरोबर इंद्रजित सावंतांना त्यांनी धमकी दिली की कोल्हापूरला तुम्ही जिथं असाल तिथे तुम्हाला घरात घुसून मारू, ब्राह्मणांच्या नादी लागू नका, ब्राह्मण काय आहेत हे तुम्हाला दाखवून देऊ, असे सगळे मराठी एकत्र जरी आले तरी आम्ही तुम्हाला पुरून उरू अशा पद्धतीचं वक्तव्य या प्रशांत कोरटकर यांनी केलेलं आहे. खरं म्हणजे एका बाजूला सगळे हिंदू एकत्र आले पाहिजेत अशा पद्धतीची चर्चा करत असताना आम्ही या हिंदू धर्मामध्ये किती श्रेष्ठ होता असं जाणीवपूर्वक सांगण्याचा प्रयत्न काही ब्राह्मणांकडून होत असताना दिसतोय. अर्थात सगळेच ब्राह्मण काही छत्रपती संभाजी महाराज किंवा शिवाजी महाराजांच्या विरोधात होते असं म्हणण्याला अर्थ नाही.
अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांसाठी अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम केलेलं आहे. किंबहुना आग्र्याहून सुटका झाल्यानंतर संभाजीराजे म्हणजे बाळ संभाजीराजे होतं, यांचं पालन पोषण आणि त्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी काशीच्या किंवा ज्या ठिकाणी ते राहिले होते त्या ठिकाणच्या ब्राह्मणांनी केले. हा सुद्धा इतिहास आहे. मात्र वारंवार छत्रपती संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं कारस्थान जाणीवपूर्वक केलं जात आहे. महाराष्ट्रामध्ये तर अधिक पद्धतीचं केलं जातं. ही खरं म्हणजे दुर्दैवाची गोष्ट आहे. ज्या महाराष्ट्रामध्ये संभाजीराजांचा शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्याच महाराष्ट्रामध्ये संभाजी महाराजांना बदनाम करण्याचं कटकारस्थान गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे आणि ते आजतागायत सुरू आहे असंच पद्धतीनं म्हणावं लागेल. संभाजी राजांचा त्याग, संभाजी राजांचा बलिदान हे स्वराज्यासाठी होता. स्वराज्य हिंदवी स्वराज्य होतं, त्या स्वराज्यासाठी होता. त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या जातीचे धर्माचे त्यांचे सरदार होते. एक स्वराज्य टिकलं पाहिजे किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेलं स्वराज्य वाढलं पाहिजे या दृष्टिकोनातून अत्यंत तुफान वेगामध्ये संभाजीराजांनी काम केलेलं आहे. अर्थात या संभाजीराजांना मदिराक्षीच्या नादी किंवा मदिराच्या नादी लागल्याचा अनेकांनी या ठिकाणी प्रकाशित केलेले आहे, पुस्तकं छापलेली आहेत आणि वारंवार संभाजीराजांना बदनाम करण्याचं कारस्थान केलेलं आहे. या संभाजीराजांना बदनाम करण्याचं कारस्थान जे आत्तापासून तेव्हापासून सुरू आहे त्याच्यामधला प्रशांत कोरटकर हा एक हरामखोर आत्ताचा नवीन या ठिकाणी जन्माला आलेला आहे की ज्याचं वक्तव्य म्हणजे प्रचंड अशा पद्धतीचं शिवद्रोह आहे. याच्या मुसक्या तर आवडल्याच पाहिजेत. दुर्दैवाची गोष्ट ही की त्याला पकडण्यासाठी कोल्हापूरवरून पोलीस येतात, नागपूरवरून पोलिसांची टीम सामील होते. मात्र असं असताना सुद्धा तो नागपुरामधून फरार होतो, इंदूरला जातो. हे सगळं कशा माध्यमातून होत आहे? यावेळी प्रशांत कोरटकरवर गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रशांत कोरटकरला ताबडतोब पकडण्याची जबाबदारी खरं म्हणजे पोलिसांची होती. पोलीस यंत्रणा झोपली होती का असाही पद्धतीचा प्रश्न पडतो. या संदर्भात एका जे आहेत आमदार हे सत्ताधारी अजित पवार गटाचे आमदार आहेत आणि त्यांनी सांगितलं की आमचेच पोलीस जर अशा पद्धतीचं बेफिकीरपणा करणार असतील तर कोणाच्या संदर्भामध्ये बोलावं हे त्यांनी बोलून दाखवलं. हे चांगलं केलं. मात्र प्रशांत कोरटकरला पोलिसांनी किती वाचवण्याचा प्रयत्न केला तरी महाराष्ट्रातला जो काही शिवप्रेमी आहे तो शिवप्रेमी प्रशांत कोरटकरला सोडणार नाही. प्रशांत कोरटकरनी पळून जाण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा प्रशांत कोरटकरनी पोलिसांना शरण जायला हवं होतं. मात्र इतकी मगरुरी आणि मगरुरीचं भाषण करणारा प्रशांत कोरटकर सहज पद्धतीनं महाराष्ट्र सोडून पळतो, महाराष्ट्र सोडून पळून जाऊ शकतो. त्यामुळे ही पोलीस यंत्रणा महाराष्ट्राची काय करत होती हाही एक मोठा प्रश्न आहे. खरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे. संभाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहे आणि त्याच्याबद्दल अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा हरामखोर महाराष्ट्रातून पळून जातो हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. छत्रपती संभाजीराजांचा त्याग, बलिदान या दृष्टिकोनातून जर आपण बघितलं तर या संदर्भामध्ये ज्या पद्धतीनं अशी वक्तव्य करणारी माणसं आहेत यांना फासावर लटकवण्याची खऱ्या अर्थानं गरज आहे. संविधानामध्ये कदाचित ते नसेल मात्र त्यांनी जे वक्तव्य केलेले आहे ते अत्यंत हीन दर्जाचं वक्तव्य आहे. संभाजी महाराजांचं नाव घ्यायचं, छत्रपती महाराजांचं नाव घ्यायचं आणि त्यांची वारंवार सातत्यानं बदनामी करायची असा जो प्रकार गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे तो आत्तापर्यंत सुरू आहे. त्याच्यातला नवीन पिढीचा ही हरामखोर अवलाद जन्माला आलेली आहे प्रशांत कोरटकर सारखी आणि अशा या प्रशांत कोरटकरच्या मुसक्या आवळल्या पाहिजेत. त्याला तातडीनं मोठी सजा दिली पाहिजे. खरं म्हणजे फासावर लटकावा इतका मोठ्या पद्धतीचा गुन्हा त्यानं केलेला आहे. या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारे राज्यकर्ते प्रशांत कोरटकर सारख्या हरामखोराला तातडीनं अटक करतील का, त्याच्यावर खटला दाखल करतील का आणि त्याला शिवद्रोही म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याच्या संदर्भामध्ये योग्य ती कारवाई जशा पद्धतीनं छत्रपती संभाजीराजे जर अस्तित्वात असते किंवा शिवाजी महाराज जर अस्तित्वात असते तर त्यांनी अशा हरामखोरावर कशा पद्धतीची कारवाई केली असती तशा पद्धतीची कारवाई करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राज्य करणारं महाराष्ट्रातलं महायुती सरकार अशा पद्धतीची कारवाई करील का असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील शिवप्रेमींना पडलेला आहे. नमस्कार, मी धनश्री पाठारे. तुम्ही पाहत आहात लोखिन न्यूज चॅनल. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा. तसेच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राइब करा. धन्यवाद.